आणि आता नवीन अपडेट येते राज्य सरकारकडून जरांगेंना लवकरच एक प्रस्ताव दिला जाणार आहे। सरकारचा मसुदा हा जवळपास निश्चित झाला आहे। सरकारचा मसुदा एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। नातेवाईक आणि प्रमाणपत्र धारकांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण देण्याचा विचार सरकारकडून केला जातोय। तालुका आणि पंचायत स्तरावर नोंदी पडताळणीसाठी समिती स्थापन केली जाणार आहे आणि पडताळणी समिती स्थापून गाव पातळीवर नोंदी शोधण्याची तयारी सुद्धा केली जाणार आहे। हैदराबाद गॅझेटियर जसंच्या तसं लागू करता येणार नसल्याची सुद्धा एक महत्त्वाची माहिती मिळते आणि उपसमितीच्या प्रस्तावातील ही माहिती एबीपी माझाच्या आता हाती लागलेली आहे। तर आज सरकारच्या उपसमितीकडून एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि त्यातून आता ही माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। तर यातील महत्त्वाचे 4 मुद्दे काय आहेत या प्रस्तावातले आपण बघूयात। गावातील नातेवाईक कुणबी प्रमाणपत्र धारकाच्या प्रतिज्ञापत्रावर आरक्षण लागू करण्याचा विचार, गावातील नातेवाईक नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवी पडताळणी समिती स्थापण्याची तयारी। नवी पडताळणी समिती ही गाव पातळीवरील नोंदी शोधण्याची शक्यता आहे। हैदराबाद गॅझेटियरमध्ये केवळ लोकसंख्या नमूद करण्यात आलेली आहे, त्यामुळे जसंच्या तसं लागू करता येणार नाही असं या प्रस्तावात म्हटलंय। आणि या प्रस्तावासंदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, नक्कीच एकूण यामध्ये पाहायचं तर हैदराबाद गॅझेटियर संदर्भात वारंवार उल्लेख हे मनोज जरांगे आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की थेटपणे हे लागू करावं, सरकार यामध्ये सकारात्मक पण आहे। मात्र सरकारकडनं असं सांगण्यात येत आहे की याच्यामध्ये एकूण अनेक अडचणी आहेत। एकूण लोकसंख्या जी आहे ती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, नंबर्स देण्यात आलेले आहे आणि त्यामुळे ते जसंच्या तसं लागू करणं हे शक्य होणार नाही आहे आणि त्यामुळे त्याच्यासाठी सरकारकडनं काही पर्याय जे आहेत ते देखील आपल्याला काढण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच अंतिम मसुदा हा संपूर्णपणे तयार झालेला आहे आणि त्यावरच आज उपसमितीची ही आपल्याला बैठक होताना पाहायला मिळत आहे। इतर जे मंत्री आहेत त्यांच्यासोबत देखील हे संपूर्ण मसुदा जो आहे तो आज दाखवला जाणार आहे। प्रामुख्यानं जर का यामध्ये पाहायचं तर कुठेतरी मध्यमार्ग काढण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। प्रामुख्याने कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील जे नातेवाईक आहेत किंवा मग जे त्यांचे नातेवाईक असेल किंवा मग जे प्रमाणपत्र धारक असेल त्यांना ॲफिडेव्हिट देत जे इतर आपले नातेवाईक आहेत त्यांना आपल्याला कुणबीमध्ये सामावून घेता येणार आहे। एकूणच प्रामुख्यानं ही मोठी अपडेट म्हणावी लागणार आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर अनेक कुणबी नोंदणी पडताळणीसाठी गावांमध्ये स्क्रुटनी करण्याचा देखील निर्णय जो आहे तो आपल्याला यामध्ये होऊ शकतो आणि हे दोन्ही GR मध्ये आपल्याला नमूद असल्याचं देखील सूत्रांकडनं कळतं आहे। प्रामुख्यानं जर का उदाहरण म्हणून सांगायचं तर एखाद्या गावामध्ये अमुक नावाची संख्या असेल किंवा पवार हे 4 पवार त्या तिथं राहत असेल आणि ते कुणबी असेल आणि इतर पवार जर का मराठा असतील आणि ते त्यांचे नातेवाईक असतील तर त्यांना देखील हे ॲफिडेव्हिट देत इतर जे मराठा लोक आहेत त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येईल आणि ते देखील ग्राह्य धरण्यात येईल। हे ॲफिडेव्हिट फक्त जे कुणबी पवार असेल त्यांना द्यावं लागणार आहे आणि त्यामुळेच एकूणच ही प्रक्रिया कुठेतरी जलद गतीनं करण्यासाठी स्क्रुटनी ही तालुका पातळीवर गावाच्या पातळीवर होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि पडताळणी देखील लवकर करण्यासाठी सरकारकडनं प्रयत्न जे आहेत ते होताना दिसणार आहे। आज या संदर्भात मनोज जरांगे यांना हा मसुदा पाठवला जाणार आहे आणि त्यामुळे एकूण या संदर्भात मध्यमार्ग निघतो का, मनोज जरांगे हे एक्सेप्ट करतायत का, ग्राह्य धरतायत का, हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। बरं अभिषेक, पण आपण बघितलं अगदी काही क्षणांपूर्वीच मनोज जरांगे माध्यमांशी बोलत होते आणि त्यात त्यांनी पुन्हा एकदा आपली ठाम भूमिका स्पष्टपणाने सांगितलेली आहे की हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्याशिवाय आपण आझाद मैदानातून हलणार नाही। या भूमिकेवर ते अजूनही ठाम आहेत, परंतु सरकारच्या प्रस्तावात कुठेतरी म्हटलं गेलंय की हैदराबाद